तर मित्रांनो, आज आपण एका भयानक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत। ही घटना आहे सचिनची कुटुंबाची, ज्यात त्याची 3 महिन्याची मुलगी अचानक गायब झाली। तर मग चला या प्रकरणाचा तपास करूया। तर 3 महिन्याआधी सचिनच्या घरी मुलीचा जन्म झाला। कुटुंबाची आर्थिक स्थिती आधीच कमजोर होती आणि ते स्लम एरियामध्ये राहत होते। रात्रीचे 9:30 वाजले होते। बाळाच्या आईने तिला दूध पाजून झोपवले होते। उन्हाळ्याचे दिवस होते आणि लाईट वारंवार जात असते, म्हणून घराचे सर्व दार उघडे ठेवून ते झोपून होते। बाळाच्या आईला झोप येत नसल्यामुळे ती रात्री 1 वाजेपर्यंत जागी होते। अखेर ती पण थकून झोपून जाते। तर रात्री 3:30 वाजता अचानक भांडी पडल्याचे आवाज होते। सर्वजण जागे झाले आणि बघितले की मांजराने भांडी पाडली आहेत, पण त्याच वेळी त्यांच्या नजरेतून बाळाच्या पलंगावरून गायब असल्याचे दिसतंय। 3 महिन्याचे बाळ स्वतःहून तो कुठं जाऊ शकत नाही। अशा स्थितीत बाळ गायब झाल्याने अख्खं कुटुंब हरबडतंय। आई नुकतीच 1.5 तास पूर्वी झोपले होते, त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरू झाले। शेजारचे लोकही जागे झाले आणि तेही बाळाच्या शोधात सामील झाले। घराचे दार उघड असल्यामुळे कोणीही घरात घुसून बाळाला उचलून जाऊ शकत होते। सचिनने दूरपर्यंत जाऊन विचारपूस केले, बट कोणीही बाळाला नेताना पाहिलं नव्हतं। तर सर्वजण पोलीस ठाण्यात पोहोचले। पोलिसांनी त्यांची त्या दिवशीचं रुटीन विचारलं आणि त्या दिवशी कोण कोण भेटलंय याची माहिती घेतली। तर सचिनच्या घरी मुलगी झाल्याची बातमी कन्हैया उर्फ कन्नूला मिळाली। कन्नू एक ट्रान्सजेंडर होता, जो आशीर्वाद देण्यासाठी आला। आशीर्वाद देण्यासाठी तो 1100 रुपये, 1 नारियल आणि 1 साडीची मागणी केली। लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद असल्यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती खराब होती। त्यांनी 200 रुपये, साडी आणि 1 नारियल देण्याचा प्रयत्न केला, परंतु कन्नू सर्व पैसे मागण्याची सुरुवात केली। कुटुंबाने समजवले की कामधंदे सुरू झाल्यावर पैसे पूर्ण देतील, पण कन्नू रागाने म्हणला की पुढील 5-6 दिवसात तो असं काहीतरी करेल ज्यामुळे त्याचं नाव मोठं होईल। हे ऐकून पोलीस ऍक्टिव्ह झाले। तर सर्वप्रथम सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा चेहरा ओळखला। त्याचा फोटो घेऊन सर्वत्र शोधाशोध सुरू झाली। कन्नूचे पूर्ण नाव कन्हैया दत्ता चौगुले होते। पोलीस त्याच्या घरी गेलेले, पण तिथे तो नव्हता। कोणीतरी कन्नूला सांगितलं की पोलीस त्याला शोधत आहे। त्यावर तो म्हणला की मला पोलिसाची भीती नाही, आणि तो स्वतः पोलीस स्टेशनला पोहोचला। एकीकडे कन्नू पोलीस स्टेशनला पोहोचला होता आणि दुसरीकडे पोलिसांना समुद्र किनाऱ्याजवळ नाल्यात एक बाळाचे मृतदेह सापडले। तपास केल्यावर ते बाळ सचिनची गायब झालेली मुलगी असल्याचे कळाले। पोस्टमॉर्टम केल्यावर समजले की तिच्यावर अत्याचार झाला आहे। तर पोलिसांनी कन्नूची चांगली चौकशी करायची सुरू केली आणि त्याने सगळं सत्य सांगायला सुरुवात केला। बाळाचे मृतदेह सापडल्याने त्याच्याकडे लपवण्याचा काही पर्याय नव्हता। कन्नूने सांगितलं की पैसे पूर्ण न मिळाल्यामुळे तो बदला घेण्याचा निर्णय घेतला। रात्री 3 वाजता सगळेजण झोपले असताना तो आपल्या साथीदारासोबत घरात घुसून बाळाला उचलले। त्यानंतर तो बाळावर अत्याचार करून ते समुद्र किनाऱ्याजवळ नाल्यात टाकले, जिथे बाळ दम घुटून मरण पावले।